कोल्हापूर शहरातील आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स विक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करतायत. या कालावधीत त्यांच्याकडून कोणत्याच नियमांचा भंग झालेला नाही. असं असताना गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून कोल्ड्रिंक विक्रेत्यांना रात्री 11 वाजता व्यवसाय बंद करण्यास भाग पाडलं जातंय. काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून व्यावसायिकांसह कर्मचाऱ्यांना अरेरावी होत असल्याचा आरोप आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स आणि कुल्फी विक्रेते असोसिएशननं केलाय. नाहक त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना समज द्यावा, रात्री 1 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशा मागण्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे केल्या. यावेळी पोलीस अधीक्षकांनी व्यवसाय करण्यास रात्री 11 पर्यंत वेळेची मर्यादा असल्याचं सांगितलं. महापालिकेकडून वेळेच्या मर्यादेबाबत आपण रीतसर परवानगी घ्यावी. त्यांनी परवानगी दिल्यास पोलीस कारवाई करणार नाहीत. तसंच 1 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यासाठी गुमास्ता आणि महापालिका प्रशासनासोबत चर्चा करावी लागेल. तुम्हाला परवानगी दिल्यास हॉटेल व्यावसायिकांनाही परवानगी द्यावी लागेल, असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यावेळी दुर्गेश लिंगरस, शिवराज सावंत यांच्यासह शहरातील कोल्ड्रिंक व्यावसायिक उपस्थित होते.